नमस्कार. वैशालीज किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण गुळाचा चहा कसा बनवायचा ती रेसिपी बघणार आहे. त्यासाठी लागणारं साहित्य आपण बघून घेऊया. या ठिकाणी मी 1.25 कप पाणी उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. 1 कप दूध उकळण्यासाठी ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर आता याला उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 कपाला लागणारी चहापत्ती घालून घेऊया. मग छान उकळी आणूया. 4-5 वेलचीचे तुकडे आणि आल्याचा तुकडा घेतलेला आहे. तो आपण खलबत्त्यामध्ये जाडसर असा वाटून घेणार आहे. गूळ घेतलेला आहे. तुम्ही तुमच्या गोडीच्या प्रमाणानुसार गूळ वापरा. चहाला आपल्या छान उकळी आलेले आहे. तुम्ही बघू शकता. छान आपण याला पळीच्या साहाय्याने थोडंसं ढवळून पण घेणार आहे, म्हणजे आपला चहा छान असा दाटसर पण होऊन जाईल. चहाला आपल्या छान उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये वेलची आणि आलं जे आपण खलबत्त्यामध्ये बारीक केलेलं आहे ते घालून घेऊया. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या चहाला ढवळून घेणार आहे आपण, म्हणजे छान असं त्याची चव याच्यामध्ये चहामध्ये आपलं उतरून जाईल. असंच थोडा वेळ याला आपण उकळून घेणार आहे. बऱ्याच वेळा असं होतं की गुळाचा चहा बनवता येत नाही, लोकांना फाटून जातो चहा. तर त्याच्यासाठी हे सिक्रेट रेसिपी आहे, ती तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. त्याच्यामुळे तुमचा गुळाचा चहा फाटणार नाही. छान उकळी आल्यानंतर चहाला दूध पण उकळत आहे आपल्या इकडे. आपण त्या दुधाच्या पातेल्यामध्येच हा चहा आहे तो गाळून घेणार आहे. दुधामध्येच मी हा चहा आपला आहे तो गाळून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. तर थोडा वेळ छान असं उकळून घेऊया याला आपण. चहाच्या मसाल्याची रेसिपी पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तोपर्यंत आपण हा वेलची आणि आलं असं छान जाडसर वाटून चहा बनवत आहे. चहाला उकळी आल्यानंतर आपण या स्टेजला आपला गॅस आहे तो बंद करणार आहे. आणि नंतर याच्यामध्ये आपण गूळ घालून घेणार आहे. गॅस बंद करूनच गूळ घालायचा, म्हणजे आपला चहा फाटणार नाही. त्याच्यानंतर मी चहाला कुठेही ढवळून घेत नाहीये. पुन्हा मी गॅस चालू करणार आहे आणि मग आपण चहाला पुन्हा उकळी आणणार आहे. त्याच्यामध्ये मी मध्ये चहा उकळेपर्यंत कुठेही पळीचा वापर केलेला नाहीये. चहा उकळून झाल्यानंतर आपण गॅस बंद करून घेणार आहे. तुम्ही बघू शकता कुठेही आपला चहा हा फाटलेला नाहीये. आता आपण याला पळीने छान मिक्स करून घेऊया. गॅस बंद केल्यानंतरच आपण गुळाला छान असं मिक्स करून घेणार आहे आणि मग आपला हा चहा पिण्यासाठी तयार होईल. तुम्ही बघू शकता चहा माझा कुठेही फाटलेला नाहीये. एकदम छान असा दाटसर चहा बनलेला आहे. आपला गूळ छान असा मिक्स करून घेऊया आपण. माझी आजची ही रेसिपी चहा प्रेमी लोकांसाठी आहे, तर तुम्हीही बनवून बघा. न फाटता गुळाचा चहा कसा बनवता येतो ते. आता आपण याला सर्व करूया. आता आपला चहा मी कपमध्ये ओतून घेणार आहे. बरोबर आपला हा चहा 2 कप बनवून तयार होतो. मी सांगितलेल्या प्रमाणानुसार अगदी परफेक्ट चहा बनतो.
तर तुम्ही घरच्या घरी छान गुळाचा चहा बनवून बघा. तुमच्या घरी जर गुळाचा चहा आवडत असेल तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे. आणि न फाटता कसा छान चहा तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता. तर गरमागरम गुळाचा चहा बनवून तुम्ही पण त्याचा आस्वाद घरच्या घरी घेऊ शकता. पावसाचे दिवस आहेत तर तुम्ही बनवून बघा. झक्कास असा हा गुळाचा चहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनही प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन रेसिपीज बघायला मिळतील. तोपर्यंत खात राहा.